समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थिती व दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील मासेमारी बोटी किनाऱ्यावरती आल्या असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सध्या ठप्प झाली। यंदाच्या मासेमारी हंगामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली, मात्र अजूनही मच्छीमारांची घडी विस्कटलेली असल्याचं पाहायला मिळतंय। गेले काही दिवस समुद्रातील नैसर्गिक बदलाचा फटका मासेमारी हंगामाला बसत आहे, त्यामुळे पारंपरिक मच्छीमार व्यवसायात अडचणीत सापडलेला आहे। मासेमारीला गेलेल्या बोटींना डिझेलचा खर्चही सुटत नसल्याने मच्छीमार बांधवांची परिस्थिती सध्या बिकट बनली आहे। जेटी नसल्यामुळे जे मच्छीमारांचे आतोनात हाल होतात, वाऱ्याचे पावसाचे त्याचे होतातच, परंतु मानसिक जी ती ताण होते, कारण बोटीवरून लहान होडीत माल आणायचा, लहान होडीतून बैलगाडीत माल चढवायचा, बैलगाडीतून पुन्हा समुद्रकिनारीवर माल उतरायचा, तिथून परत सेंटरला माल उतरायचा। ही जी अनाठाई जी मेहनत होती ती खरोखर कमी होईल आणि आमच्या खलाशी वर्गाला, टांडेल वर्गाला त्याचा फायदा होणार आहे आणि नाकवालाही फायदा होणार आहे, बोटमालकालाही फायदा होणार आहे। कारण अनाठाई खर्च होतो तो वेस्ट जात होता, त्याचाही आम्हाला फायदा होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे एवढ्या वर्षाची आम्ही जेटीची आतुरतेने वाट पाहतो ती आता 100% होणार। जाऊन बाहेर डिझेल खर्च भागत नाही। आता 5 दिवस हरण्याला बोटी उभ्या आहेत, काय करणार मच्छीमार बोटीवाले वैतागले आहेत। रेस्ट्रीचा कर्ज का बँकेचा काढलेलं ते देता येत नाही। आता 5 दिवस बोटी उभ्या आहेत हरण्या बंदरामध्ये। मच्छीमार करणार काय? नाकवा लोक काय करतील काय त्याचा विचार पडलाय नाकवा लोकांना। समुद्रात मासळीच नाही, त्यामुळे उभ्या डिझेल खर्च भागत नाही। मग बोटी बाहेर जाऊन फायदा काय? खलाशी तरी वाटवले पाहिजे, डिझेल खर्च वाटवला पाहिजे, भत्ता वाटवला पाहिजे, त्यासाठी बोटी उभ्या आहेत। कुठल्याच बंदरामध्ये मासळी नाही। कशामुळे काय? मासळी वारा वाजत नाही, त्यामुळे मासळी मिळत नाही। वारा भरपूर वाजला असता तर भरपूर मासळी मिळाली असती। वारा नसल्या कारणाने मासळी मिळत नाही।